राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। स्वातंत्र्य लढा उभारून तात्काळ कर्जमाफी मिळवावी, बच्चू कडू यांचे टीकाकारांच्या आरोपांना प्रत्युत्तर, दगाफटका झाल्यास तीव्र आंदोलन होणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून पर्यंत होणार असल्याची माहिती। अतिवृष्टी बाधित कुटुंबातील लग्नाचा खर्च शिवसेना करणार, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासन। मात्र लग्नाच्या खर्चापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आतापर्यंत 190 कोटींचे अनुदान वितरित, शेतकऱ्यांना दिलासा। धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मंजूर झालेल्या 523 कोटींपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 190 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून बरीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। सध्या जर विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्धव ठाकरेंचे सवाल तर बच्चू कडू यांची सारवासारव। कर्जाचे हप्ते भरायचे का, रब्बीसाठी कर्ज मिळणार का, असे अनेक प्रश्न आता समोर आल्यामुळे मोठी चर्चा। सध्या जर विचार केला तर आता कर्जमाफीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून आता कर्जाचे हप्ते भरायचे का, रब्बीसाठी कर्ज मिळणार का, असे अनेक आता प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। बच्चू कडूंची सेटिंग की कर्जमाफीची हमी, सरकारच्या निर्णयामागचं खरं कारण काय, कर्जमाफीवरून सरकारने बच्चू कडू यांची सेटिंग केली का? शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यावरून काय वाटत आहे? तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। 0% व्याजाने पैसे दिल्यावरती तुम्ही वेळेच्या वेळी पैसे फेडायची सवय लावा ना, म्हणाले सारखं फुकटात सारखं माफ कसं व्हायचं, कर्जमाफीवरून अजितदादांचा तोल सुटला, शेतकऱ्यांची नाराजी। ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता, राज्यामध्ये पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। राज्यातील जनतेला त्रास होईल असे कृत्य करणार नाही, उच्च न्यायालयाला बच्चू कडू यांनी दिली खात्री। सध्या जर पाहायला गेलं तर जनतेला त्रास होणार नाही अशी बच्चू कडू यांची न्यायालयाला खात्री। बच्चू कडू महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार, हवामहल खंडणीमधून उभारला नवा खळबळजनक आरोप, बच्चू कडू यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी ठरवताना निकष आवश्यक, सरसकट दिली तर दांडग्यांना लाभ होतो, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्जमाफीवरून स्पष्टीकरण। फक्त गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार असल्याची माहिती। राज्यात विचित्र हवामान, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुढील 24 तासामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। शेतकऱ्यांना झुलू नका, कर्जमाफी द्या, उद्धव ठाकरे। सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत असल्याची सरकारवरती उद्धव ठाकरे यांची टीका। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत, शासनाचा 1,765 कोटी रुपयांचा दिलासा, शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। रब्बी हंगामाकरिता सरकारच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची या ठिकाणी घोषणा करण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। मोठी बातमी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 67 कोटी 43 लाख रुपयांचे वितरण, पालकमंत्री अशोक उईके यांची माहिती। उर्वरित निधी तात्काळ वितरित करण्याचे देखील निर्देश। सध्या जर विचार केला तर आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 67 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग झाला असून अजून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणारच आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार, सोयाबीन, मूग, उडीद पिकांची हमीभावाने खरेदी सुरू करण्यासाठी पणन विभागाने काढला आदेश, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। 15 नोव्हेंबर पासून आता सोयाबीनची खरेदी होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती।
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच मिळणार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता. त्याआधी शेतकऱ्यांना 3 कामे करण्याचे आव्हान. शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, कारण की ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची या ठिकाणी माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. लवकरच हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती. राजा उधार झाला, हाती भोपळा दिला, शेतकऱ्यांची थट्टा. 3, 5, 8, 21 रुपयांनी दिली नुकसान भरपाई. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 3 रुपये, 5 रुपये, 8 रुपये, 21 रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. सरकारवरती जोरदार टीका देखील पाहायला मिळाली. मोठी बातमी, 30 जून पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी. देवाभाऊंच्या शिष्टमंडळाला शब्द. राज्यातील शेतकऱ्यांची 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार. केळी 3 रुपये तर भंगार 40 रुपये किलो. जळगावामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. केळीला उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे जळगावमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा पाहायला मिळत आहे. शेतकरी संकटात. फार्मर आयडी काढला नाही, आता अनुदानासाठी प्रतीक्षा. गावामध्ये पुन्हा कॅम्प घेण्यासंदर्भामध्ये हालचाली. 1.5 लाख शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 8,55,000 शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 544 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर असे शेतकरी या ठिकाणी अनुदानापासून वंचित राहत असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभाकरिता फार्मर आयडी काढण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये येत आहे. सध्या जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील साधारणतः 8 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी सरकारने 544 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला होता आणि त्यानुसार हा निधी आता शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा होत आहे. डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी कर्जमाफीचा शेतकऱ्यांना नव्हे तर बँकांना फायदा. मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण. सरसकट कर्जमाफी केल्यास बँकांना फायदा होत असल्यामुळे तूर्त कर्जमाफीचा निर्णय हा घेण्यामध्ये आला नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असून कर्जमाफीपेक्षा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही रक्कम या ठिकाणी जमा करत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. कर्जमाफी अभ्यास समिती. वादाच्या भोवऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व का टाळले? शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने घाईघाईमध्ये अभ्यास समिती गठीत केली आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच ही समिती वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता. अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्र जमा करावेत. तहसीलदार यांचे शेतकऱ्यांना आव्हान. अंबडीतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आव्हान. बच्चूभाऊ कडू निघाला ते ऊसाचं बेन. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवनवीन विकसित जातीचे ऊसाचे बेने निर्माण होत आहेत. मात्र या गोड ऊसाचे बेने कडून निघाले तर ऊस गोड होणारच नाही. मोठ्या मेहनतीने कष्ट मशागत करून वाया गेले असेच प्रहार संघटनेचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी बच्चू कडू यांनी उभारलेल्या शेतकरी कर्जमुक्तीच्या आंदोलनाचे झाले आहे. सर्वच शेतकरी नेते एकत्र झाल्याने फलित गोड मिळेल अशी आशा होती, परंतु सरकारने पुन्हा या ठिकाणी चॉकलेट हातात दिली आणि बच्चूभाऊ यांनी शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षावरती पाणी फिरले आणि मागे हटले. यामुळे आता शेतकऱ्यांची बच्चूभाऊ यांच्यावरती देखील टीका होत आहे. नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक. 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी महत्त्वाचा दौरा. सध्या जर विचार केला तर राज्यामध्ये पुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. वाढीव मदतीसाठी हा महत्त्वाचा दौरा असणार आहे.
शेतकऱ्यांच्या पदरात केवळ कर्जमाफीची तारीख. शेतकरी कर्जमाफीसाठी रात्री या ठिकाणी म्हणजेच की गुरुवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावरती तब्बल 2.5 तास सत्ताधारी नेते आणि शेतकरी नेत्यांमध्ये घमासान चर्चा झाली. मात्र यामधून शेतकऱ्यांना काय मिळाले तर फक्त कर्जमाफीची तारीख मिळाली. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची या ठिकाणी अपेक्षा होती आणि या बैठकीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं देखील शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आशावरती पाणी फिरले असून शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफीची तारीखच मिळाली. कापसाच्या वात्यानं सोयाबीनची झाली माती. अवकाळी पाऊस होत असल्यामुळे खरीप पिकांसह फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यामध्ये पुन्हा या ठिकाणी पावसाने चांगलेच थैमान घातले असून राज्यातील अनेक भागांमध्ये कापसाचे आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. कापसाच्या वात्यानं सोयाबीनची माती झाली असल्याचे या ठिकाणी चित्र बघायला मिळाले. अनुदानापासून 3,000 शेतकरी अजून देखील वंचित. हिमायतनगर या ठिकाणची अपडेट असून शेतकऱ्यांना फार्म आयडी काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभाकरिता ई-केवायसी करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे. सरकारच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी झाली असल्याचे बघायला मिळत आहे. मोठी बातमी. शासनाकडून सरसकट मदत. 5,46,000 शेतकऱ्यांना 570 कोटींचा निधी झाला मंजूर. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असून अमरावती जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांकरिता सरकारने 570 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची मदत. शासनाचा 1,765 कोटींचा दिलासा. रब्बीसाठी मदत आता थेट बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले होते. राज्यातील शेतकऱ्यांकरिता सरकारने 31,000 कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीक विमा आणि रब्बीसाठी हेक्टरी 10,000 रुपये देण्यासह अनेक या ठिकाणी महत्त्वाच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता हेक्टरी 10,000 रुपये देण्याची होती आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी हंगामाकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची मदत या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता मोठा दिलासा मिळणार आहे. महत्त्वाची बातमी. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता याच नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे. रब्बी पेरणी लांबणीवरती शेतकरी चिंतेमध्ये. कापसाच्या वाती, सोयाबीनचे फुटले कर पावसाने होत्याचे नव्हते झालेले आहे. सध्या जर विचार केला तर रब्बी पेरणी आता लांबणीवरती पाहायला मिळत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हमीभाव खरेदी केंद्राच्या शुभारंभास 15 नोव्हेंबरचा मुहूर्त. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू. 31 डिसेंबर पर्यंत करता येणार शेतकऱ्यांना नोंदणी. सध्या जर विचार केला तर 15 नोव्हेंबर पासून सोयाबीन खरेदी. संकटातून सावरत शेतकरी पुन्हा मशागतीला लागला. काळी आई धनधान्य ओटी भरेल या विश्वासाने बळीराजाला रब्बी हंगामाचा वेध. सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकरी रब्बी हंगामाच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत. संकटामधून सावरत शेतकरी पुन्हा मशागतीला लागला आहे. सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामावरती आशा आहे. कर्जमुक्ती देण्याची आणखीन योग्य वेळ कोणती? महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यांपासून पाऊस पडत आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा योग्य वेळ आणखीन कोणती आहे असा प्रश्न उपस्थित करत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्याची मागणी. शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन उभा केले होते. मात्र या आंदोलनानंतर सरकारची आणि शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली आणि यामध्ये शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफीची तारीख मिळाली. यावरून तुमचं मत काय आहे? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी असेल, पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याबद्दलच्या या ठिकाणी महत्त्वाच्या अशा बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा प्रकारे वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.